सिरियसली गाईज, म्हणजे ह्या विलाचं लोकेशन आहे ना, सो हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलच्या सेकंड ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत महाबळेश्वरमध्ये एक 6 BHK विला. हो, 6 BHK विला, एवढा मोठा विला तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर पूर्ण तुमची मोठी गँग जी आहे एकदम तुम्हाला धमाल करायची असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. सो चला बघूया कसा काय विला आहे. आम्ही डायरेक्ट पुण्यातून इकडे आलेलो आहे. ते काय आम्ही तुम्हाला दाखवत नाही, त्याच्यात तुम्हाला बोर करत नाही. ज्यासाठी तुम्ही या व्हिडिओवर क्लिक केले, मेन मुद्द्याची गोष्ट विला, तो डायरेक्ट तुम्हाला दाखवतो. चला काय काय बघूया. तर विलामध्ये एंटर करतात असा मोठा असा एक हॉल आहे आणि त्यासोबतच डायनिंग एरिया आणि किचनसुद्धा आहे. सो हा हॉल आहे आणि हॉलमधून इथून चढून आल्यावर हा आहे फर्स्ट फ्लोअर. फर्स्ट फ्लोअरवर आहेत 2 रूम्स. दिस वन इज 1, ही आहे दुसरी. रूम्स सिमिलरच आहेत पण म्हणजे सगळं आहे रूम्समध्ये. केटल, टेबल आहे, कबर्ड आहे, आरसा, वॉशरूम, बाल्कनी आणि मेन म्हणजे AC. सो प्रत्येक रूममध्ये आणि हेच तुम्हाला मिळणार आहे. सो मस्तपैकी त्यांनी सगळ्या ॲम्युनिटीज दिलेल्या आहे. फर्स्ट फ्लोअरवरून सेकंड फ्लोअरवर आल्यावर ह्या फ्लोअरवर आहेत 3 रूम्स. रूम नंबर 1, रूम नंबर 2 आणि रूम नंबर 3. जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की एकदम शांत एरियात आहे आणि पूर्ण झाडांनी कवर्ड आहे. असं महाबळेश्वरच्या अशा गर्दीत आल्यासारखं नाही वाटत आहे. एकदम रिलॅक्स वाटतंय. खूप भारी. पक्ष्यांचे पण आवाज येत आहे. चलो, कोंबडीचा होता तो. कोंबडी पक्षी आहे ना. ग्राउंड फ्लोअरवर 1 रूम, फर्स्ट फ्लोअरवर 2 रूम आणि थर्ड फ्लोअरवर 3 रूम असं आहे. आणि बघू शकता रूम अगदी जसा खाली होता तशाच सेम रूम्स आहेत. पण हा की कोणाला भारी रूम, कोणाला हे रूम. सो चला एकदा तुम्हाला ड्रोन शॉट्स पण दाखवतो. तर आता आपलं जेवण तयार झालेलं आहे. सो आपण आज जाऊया आणि बघू काय काय जेवणामध्ये. सो काय आहे जेवणात? पनीर दिसतंय मला आणि दाल राईस. पनीरची भाजी आहे, दाल आहे, जिरा राईस आहे, पोळी आहे आणि सॅलड आहे. मस्तपैकी ब्लॉग यूट्यूब लावून टाकलंय आम्ही आणि ते बघता बघता जेवतोय. बऱ्याच विलाजमध्ये फक्त TV नावाला असतो, काही चालत नसतं. पण इथे TV आहे, वायफाय आहे, सगळं एकदम सुरळीत आहे. सो या मस्त जेवताना TV बघा, नंतर मस्त महाबळेश्वर फिरा, असं आहे. चला. आणि फूड एकदम मस्त आहे. राईस अजून खाल्ला नाही आहे पण भाजी पोळी एकदम मस्त आहे. सो गाईज, जसं की तुम्हाला ओंकारने सांगितलंच की आम्ही महाबळेश्वरमधल्या एका 6 BHK विलाला आलो आहे. सो मी तुम्हाला तो विला एकदम नीट दाखवते आता बाहेरपासून कसं आहे काय आहे. चला बघूया. सो तुम्ही बघू शकता लोकेशन एकदम मस्त आहे. अगदी गजबजाट एरियामध्ये बिलकुल नाही आहे. आणि हा आहे मेन डोर. इकडनं आपल्या विलाचा एंट्रन्स आहे. तर आता आपण आत जाऊया तिकडनं. आल्यास तुम्ही बघू शकता इथे पार्किंग एरिया आहे आणि इथे आपला विला आहे मागे. तर आता आपण पहिले स्विमिंग पूलच्या इथे जाऊयात, कारण ओंकार माझी वाट बघतो तिकडे. त्याला डुबकी मारायचे. मारुडी. तर हा आहे इकडचं स्विमिंग पूल. छान एकदम. बेबी पूल पण आहे. सो आय थिंक फॅमिली बरोबर हे परफेक्ट स्टेकेशनसाठी प्लेस आहे. मराठी वाचलंच पाहिजे. तर इथे ओंकारचं स्विमिंग चाललंय आणि आपला इथे चहा आलेला आहे. तर मस्त आता चहा पीत ओंकारचं स्विमिंग बघते काय करतोय. सो गाईज, आता स्विमिंग वगैरे करून झालेलं आहे आणि आम्ही चाललो आहे आता थोडंसं फिरायला, कारण ह्या विलापासून अगदी जवळ आहेत सगळे लोकेशन्स. सो लेट्स सी आम्हाला कुठले कुठले लोकेशन्स कवर करता येत आहेत आत्ता. येस, एक तर सगळ्यात फेमस आपलं मॅप्रो गार्डन आणि अजून 1-2 आहेत. वेणा लेक वगैरे पण आहे. सो जर लाईट असला तोपर्यंत जाऊ तिकडे, बघू काय काय होतं आहे.
पण भरपूर लोकेशन्स आहे. तुम्ही जर येत आहे तर 1-2 दिवस बुक करूनच याल तर पूर्ण महाबळेश्वर एक्सप्लोर करणं होईल. चला. तर आता आम्ही फायनली आलो आहोत मॅप्रो गार्डनला. तर बघूया आता काय काय. वाईब एकदम, वेदर एकदम प्लेझंट आहे आणि खूप गर्दी नाही आहे. भारी. चला. सो आता मी इथे सॉफ्ट टॉईजवाला गेम खेळणार आहे. 5 बॉल्स पर 500 रुपीज. तर आम्ही अशा प्रकारे 500 रुपये वेस्ट केलेत ॲक्च्युली. आणि इकडे खाकरा फॅक्टरीच्या इथे आलोय आम्ही आता. लाईव्ह बनवतो. तर आत्ता आम्ही चाललेलो वेर्नालेच्या साईडला आणि मार्केटच्या साईडला. पण रस्त्यामध्ये एवढा ब्युटिफुल व्ह्यू दिसतोय ना, खूप भारी स्काय झालं आहे, मध्ये फूल आहेत आणि असं ग्रीनरी आहे पूर्ण. खूप भारी झालं आहे महाबळेश्वर आत्ता. खरंच बेस्ट टाईम आहे विजिट करण्याचा. सो आत्ता आम्ही आलो आहोत वेण्णा लेकला, जिथे तुम्ही बोटिंग वगैरे करू शकता. आम्ही बोटिंग नाही करू शकत कारण वेळ कमी आहे, बट स्टील खूप छान व्ह्यू आहे. सो गाईज आत्ता आम्ही आलो आहोत मार्केटमध्ये आणि इकडची वाईब तुम्ही बघू शकता, एकदम चिल आहे. आणि ओंकारने इथे बिस्किट्स घेतलेत डॉगसाठी. आम्ही आलो आहोत इथल्या मारुती मंदिरामध्ये. खूप शांत वाटतं इथे आल्यावर खरंच. तर आता मार्केटमधून आम्ही निघतोय. मस्त वातावरण, एकदम गार, एकदम थंड थंड वेदर झालं इकडे. आणि थोडीशी शॉपिंग केली काहीतरी. सो आता जाऊया परत आपल्या विलावर. तोपर्यंत जे शेफ आहेत त्यांनी आम्ही जी ऑर्डर दिली ती रेडी करून ठेवली असेल. सो जाऊन लगेच आपण जेवूया आणि बघू जेवणात काय आणि कसं आहे फूड. सो आपण परत आलो आहे विलामध्ये. हा आहे असा रात्रीचा व्ह्यू. स्विमिंग पूलला पण लाईट केली तिकडे आणि ते मस्त कॅनोवेमध्ये दिवाळी पण जवळ येते. सो दिवाळीची पण लाईटिंग आहे आणि नॉर्मल आपली कंपाऊंड लाईटिंग पण आहे. सो आता भरपूर भूक लागली आहे. कधी आता जेवण बघू आणि मग खाऊया. ऑर्डर तर दिलेली आम्ही आणि बरंच काय काय तुम्हाला आल्यावरच दाखवतो. येस. सो चला बघू काहीतरी, तोपर्यंत मूवी वगैरे लावू. सो फायनली आपलं डिनर आलेलं आहे. डिनरला आपण काय ना आज सिम्पल मागवलं आहे. पावभाजीची भाजी, स्टीम राईस आहे आणि त्याच्यासोबत पोळी आहे, सॅलड आहे आणि अंडे ते मी खाणार आहे. सो पाव आम्हाला खायचे नव्हते, त्यांना म्हटलं पावभाजीची भाजी करा, पोळी द्या आणि भाजीसोबतच आम्ही भात पण खाऊन टाकू. सो असं सिम्पल जेवण आहे. भरपूर काय काय ऑप्शन होते पण इच्छा नव्हती, असं जरा सिम्पल खायचं आहे. आणि जेवण करता करता मस्त आता परत काहीतरी लावू TV वर. चला खाऊया. या विलाची स्टार्टिंग प्राईस आहे 999 पर पर्सन आणि वीकडे आणि वीकेंड प्रमाणे ते चेंज होत असतं. सो जाण्यापूर्वी एकदा एन्क्वायरी करून घ्या. एन्क्वायरीसाठी डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. सो एकदा डिस्क्रिप्शन चेक करा. सो गुड मॉर्निंग गाईज. सो आता आम्ही निघतोय पुण्याकडे आणि असा होता हा विला. होप सो तुम्हाला आवडला असेल. आम्ही एकदम पॉईंट टू पॉईंट ठेवायचा व्हिडिओ प्रयत्न केला आहे, खूप काही टाइमपास नाही. सो आणि जे तुम्हाला अगर बुक करायचं आहे हा विला, सो आम्ही कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. जर तुम्ही 10 पेक्षा जास्त लोकांसाठी हा विला बुक करत असाल तर तुम्हाला ते स्पेशल डिस्काउंट सुद्धा देणार आहेत. सो थँक्यू गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत असंच आम्हाला सपोर्ट करत राहा. बाय बाय. आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा. चलो बाय.